पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंहगडाच्या पायथ्याला ही सिंहगड व्हॅली आहे. सिंहगड व्हॅलीमध्ये अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला हिवाळ्यात तसेच मे महिन्यापर्यंत पाहायला मिळतात. तिथे असलेल्या ओढ्याच्या काठावर असलेल्या झाडांवर तसेच ओढ्यांमध्ये हे पक्षी स्वच्छंदपणे विहार करत असतात. यावर्षी मी सुद्धा अनेक पक्ष्यांचे फोटो इथे जानेवारीमध्ये घेतले आहेत. मी पाहिलेले काही पक्षी, पहिला आहे कॉपरस्मिथ बार्बेट. याला आपण तांबट किंवा फुटुरगा असं म्हणतो. हा आहे व्हाईट आईज किंवा याला चष्मेवाली गारडोळी किंवा चष्मेवाला असं म्हणतो. डोळ्यावर चष्मा असल्यासारखं वाटतो म्हणून त्याला चष्मेवाला असं नाव आहे. व्हर्टिक्टर फ्लायकॅचर याला मोरकंठी लिटकुरी या नावाने संबोधण्यात येतं. आहे पायड बुशचाट म्हणजे कबरा गप्पीदास असं सुद्धा आपण याला म्हणतो. व्हाईट थ्रोटेड किंगफिशर किंवा खंड्या, पांढऱ्या गळ्याचा मासेमार या नावाने सुद्धा याला संबोधण्यात येतं. आहे एशियन पॅराडाइज फ्लायकॅचर, स्वर्गीय नर्तक या नावाने मराठीत याला संबोधण्यात येतं. हा हवेत उडताना अतिशय मोहकप्रमाणे डान्स करतच उडतो असं वाटतं म्हणून त्याला स्वर्गीय नर्तक असं म्हणतात. आहे अल्ट्रामरीन फ्लायकॅचर, याला निळा माशीमार किंवा निळी लिटकुरी असं सुद्धा म्हणण्यात येतं. आकर्षक पक्षी आहे. हा ग्रे वॅकटेल किंवा करडा धोबी. आहे येलो थ्रोटेड स्पॅरो, पीतकंठी चिमणी असंही आपण मराठीत म्हणतो. ही ट्री पिपेट, वृक्ष तिर चिमणी असं नाव आहे. रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर याला आपण लाल छातीचा मासेमार किंवा लाल छातीची लिटकुरी असंही म्हणतो. अतिशय आकर्षक असलेला हा पक्षी सिंहगड व्हॅलीमध्ये नेहमी पाहायला मिळतो. ब्लॅक विंग काईट, पुणे परिसरात ही घार मी अनेक वेळा पाहिलेली आहे. हे ग्रेटर कॉकाल हा नेहमी सगळीकडे दिसतो. भारद्वाज स्पॉट ब्रिस्टेड फॅन्टेल किंवा नाचण या नावाने हा पक्षी प्रसिद्ध आहे. हा इंडियन मॅकपाय रॉबिन, कॉमन पक्षी आहे, सगळीकडेच दिसतो, दयाळ म्हणतो आपण त्याला. इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचर मेल हा आहे बेबॅक श्राईक, उदीपाटीचा खाटीक असं मराठीत नाव आहे. आहे ऑलिव्ह ब्लॅक पिपिट, ऑलिव्ह कलरच्या पाठीचा तिरचिमणी असं मराठीत म्हणता येते. पायडबुश चार्ट यापूर्वीच पाहिलेला आहे. पर्पल सनबर्ड, जांभळा सूर्यपक्षी, हाही सगळीकडे दिसतो. हा आहे ब्लॅक नॅप मोनार्च, जांभळी लिटकुरी
असं मराठीत संबोधण्यात येतं. अशा प्रकारचे विविध पक्षी आपल्याला येथे पाहायला मिळतात.